करणार आहोत भाजणीचं थालीपीठ। ही 3 कप थालीपीठाची भाजणी आहे। त्यात 1 मीडियम साईजचा चिरलेला कांदा, अर्धा कप कोथिंबीर, ही हिरवी पेस्ट आहे। त्यात मी 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 मिरच्या वाटून घेतल्या आहेत। 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून धणे जिरे पावडर, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ टाकूया। सगळं साहित्य नीट मिक्स करूया। थालीपीठाच्या भाजणीच्या रेसिपीसाठी आय बटनवर क्लिक करा। तुम्ही ह्यात गाजर, दुधी, बीट, भोपळा आणि काकडी सुद्धा किसून घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घेऊन सैलसर पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालं आहे। आता थालीपीठ थापूया। एक सुती कपडा ओला करून पोळपाटावरती टाकूया। आता पाण्यात हात बुडवून तुम्हाला जेवढं थालीपीठ हवं आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊया। ह्याप्रमाणे पाणी लावून थापून घेऊया। 2 ते 3 थालीपीठ झाले की कापड धुवून पुन्हा वापरावे। ह्याप्रमाणे बोटाने होल करूया। हाय फ्लेमवर तवा तापला आहे। त्यावर ह्याप्रमाणे थालीपीठ टाकूया। अलगदपणे कापड काढून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमवर करूया। आता प्रत्येक होलमध्ये थोडं थोडं तेल टाकूया। थालीपीठाभोवती थोडं पाणी शिंपडून झाकण लावूया। यामुळे थालीपीठाचा वरचा भाग कडक होणार नाही। 2 मिनिटं थालीपीठ शेकवूया। 2 मिनिटं झाली आहेत। थालीपीठ फ्लिप करूया। दुसऱ्या बाजूनी देखील थालीपीठ 2 मिनिटं शेकवूया। थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजूया। तुम्ही हे थालीपीठ दही, लोणी, लोणच्या सोबत किंवा नुसतं देखील खाऊ शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। खमंग थालीपीठ तयार आहे।